श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव आज तुम्हाला भेटायला आले आहेत. देव म्हणतात, तुझ्या जीवनात ज्या काही घटना घडलेल्या आहेत आणि पुढेही घडणार आहेत त्या माझ्याच आशीर्वादाने घडणार आहेत. त्या घटनांमधून तू काही अशा वाईट घटनांना मनात स्थान दिले आहे, त्यामुळे तू पुढे जाऊ इच्छित नाहीस आणि त्या घटनांना परत परत विचार करून तुझे मन उद्विग्न करून घेतोस. त्यामुळे आज मी हा संदेश तुला देत आहे. बाळा, नेहमी आनंदी राहा. कोण काय करत आहे आणि कोण तुझ्याबद्दल काय वाईट विचार ठेवत आहे त्याबद्दल जर विचार करत असशील तर इथेच थांब, कारण मी तुला तुझे आयुष्य बदलण्याचे आशीर्वाद, ते चमत्काराचे आशीर्वाद देण्यासाठी इथे उपस्थित आहे. तुझे कल्याण होणार आहे. तुझ्या जीवनात आनंदी आनंद होणार आहे. तेव्हा आता निश्चिंत होऊन हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा अशी मी तुला आज्ञा करतो. आज मी तुझ्या समोर कोणत्या रूपात आलो आहे? तू ही माझी रूपे पाहिली आहेत आणि तू त्यावर खूप भरभरून प्रेम देखील करत आहे हे मी जाणतो. बाळा, माझ्या समोर कुठलेही संकट थांबत नाही हे तुला माहीत आहे. माझा आशीर्वाद निरंतर तुझ्या सोबत आहे. देव म्हणतात, बाळा, या क्षणालाही कुणाबद्दल तुझ्या मनात जर राग असेल तर तो या क्षणाला काढून टाक, कारण राग हे विषाचे फार मोठे कारण आहे. कारण ते मनात विष निर्माण करते आणि त्यामुळे तुमच्या सर्व काही कार्यात बाधा उत्पन्न होतात. तुमच्या रागावर तुम्हाला नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. बाळा, या रागाच्या आहारी जाऊ नका. रागाने बुद्धी नष्ट होते. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवणे तुम्हाला आवश्यक आहे. माझा आशीर्वाद तुझ्या बुद्धीसाठी निरंतर आहे, तुझ्यासाठी कल्याणकारी आहे, तुझ्यासाठी प्रगतिशील आहे. तू जेव्हा माझे स्मरण करतो, मला तू कोणत्या कोणत्या रूपात पाहू इच्छितो हे मला माहीत आहे. आज मी तुझ्या समोर आई माऊली रूपातही आलो आहे आणि श्री गणेशा रूपातही आलो आहे. तेव्हा कोणतेही विघ्न तुझ्यावर येणार नाही, यात शंका घेऊ नको. तुझे कल्याणच होणार आहे. बाळा, तुझ्या जीवनात तो आनंद आणि तो उत्साह तू पाहणार आहेस, कारण तू योग्य दिशेने कर्म करत आहेस. कोण तुझ्याबद्दल काय विचार करतो, त्यात किती नकारात्मकता आहे याकडे जर तू विचार करून थांबलास तर तू मागे राहशील. त्यामुळे मी तुला आज्ञा करतो की तुझ्या आयुष्याचे काही निर्णय घेऊन तू पुढे वाटचाल कर, कारण तू त्याचा श्री गणेशा करण्यासाठी तयार आहेस. तेव्हा माझा आशीर्वाद निरंतर तुझ्या सोबत आहे. तू मोठ्या विजयासाठी तयार झाला आहेस. तेव्हा या क्षणापासून माझा आशीर्वाद तुझ्यासाठी कार्य करायला तत्पर आहे. तूही सज्ज राहा, कारण तुला ते मोठे यश गाठायचे आहे. कुणी कितीही तुझ्याबद्दल काहीही बोलोत त्याकडे दुर्लक्ष कर, कारण त्यामुळे तू तुझी प्रगती साधण्यास कमकुवत ठरशील. जर तू लोकांचे, इतरांचे मत ऐकत बसशील तर प्रत्येक जण तुझ्यावर त्यांचे मत लादण्याचा प्रयत्न करेल आणि तुला कुठल्याही मार्गाने जाऊ देणार नाहीत. तू जो मार्ग निवडला आहे तो ईश्वराने, भगवंताने तुला दाखवलेला मार्ग आहे. तेव्हा निश्चितपणे त्यावर चालणे सुरू ठेव. तुम्ही जेव्हा नाम जप प्रेमाने करता तेव्हा तुम्ही आमच्याकडून अधिकाधिक आशीर्वाद प्राप्त करता, कारण तुमचे मन स्वच्छ आणि अगदी प्रेमळ असते. त्यातून तुम्ही नामस्मरण करता ते आमच्यापर्यंत येऊन आम्हाला सुखावते. तेव्हा नामस्मरण कधीही चुकवू नका. जरी कितीही वेळ नसला तरीही तुम्ही आपले कर्म करत असतानाही जेव्हा आमची आठवण करून नामस्मरण करता तेव्हा तेव्हा आम्ही अगदी तुमच्या जवळ तुम्हाला प्राप्त होतो. त्याचा अनुभव तुम्ही कितीतरीदा घेत असता. बाळा,
कोणतीही विषम परिस्थिती असो, ती कुठलीही परिस्थिती असो, ती कायम राहण्यासाठी आलेली नाही हे विसरू नका. तेव्हा निश्चित माना की देव तुमच्यासाठी ते मार्ग तयार करत आहे ज्यासाठी तुम्ही बनले आहात. बाळा, तू मोठ्या यशासाठी तयार झाला आहेस. तेव्हा पुढे जा आणि जे यश तुला प्राप्त करायचे आहे त्या दिशेने प्रयत्न करणे सुरू ठेव. खूप काही विरोधाभास करणारे तुझ्या आजूबाजूला राहून तुझ्या कार्यात विघ्न आणण्याचा प्रयत्न करतील, पण माझा आशीर्वाद निरंतर तुझ्या सोबत राहून तुझी सुरक्षा आणि तुझे संरक्षण करत असल्यामुळे ते तुझ्या कार्यात कधीही ते विघ्न टाकू शकणार नाहीत ज्याचा ते विचार करत असतात. देव म्हणतात, जर तू माझ्या या वचनांवर विश्वास ठेवतोस तर नामस्मरण देखील करत जा. बाळा, जेव्हा तू स्वनिर्णय घेऊन पुढे चालशील तेव्हा तू मोठे यश प्राप्त करशील. तुझे संपूर्ण कुटुंब माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण आहे. तुमच्या घरात तो आनंद अगदी ओसंडून वाहणार आहे ज्यासाठी तू माझी प्रार्थना करत आहेस. बाळा, मला तुम्ही गणेश रूपातही आज पूजत आहात. बाळा, जेव्हा तुम्ही त्या श्री गणेश रूपात माझे पूजन करत आहात तेव्हा प्रत्येक कार्य तुमचे निर्विघ्नपणे पार होणार आहे. बाळा, दैवी आशीर्वाद तुझ्यासोबत आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासोबत आहे यावर विश्वास ठेव. पुढे चालताना कोणतेही पाऊल मागे घेऊ नको, कारण ज्या मार्गावर तू चालत आहे हा मार्ग तुला ईश्वराने भगवंताने दिलेला मार्ग आहे. हा निवडून दिलेला मार्ग तुझ्यासाठी अगदी योग्य आहे. देव म्हणतात, मागील काही घटनांनी तू काही घाबरला आहेस तेव्हा घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही, कारण त्या गोष्टींचे नियोजन, त्या घटनेचे नियोजन सुद्धा देवांनी तुझ्यासाठी केलेले आहे. म्हणूनच ते काही तुझ्यासोबत घडले आहे आणि ते तुझ्या भल्यासाठीच होत आहे. तेव्हा विश्वास ठेवून पुढे चालत राहा, कारण तुमच्यासोबत जे काही घडत असते ते सर्व काही देवाची योजना अंतर्गत तुमच्यासोबत घडत असते. त्यावर विश्वास ठेवून पुढे चालत राहा. देव म्हणतात, बाळा, नैराश्यापासून, काही दुःखापासून नेहमीच मी तुला दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो, पण तरीही काही लोकांनी तुला खूप काही कारणावरून काही ते टोचून बोलले आहेत. काही लोकांनी तर तुझे मन दुखावले आहे, काहींना तर तुला रडवले देखील आहे. पण आता ते सर्व विसरून पुढे जाण्याचा मार्ग मी तुला दाखवत आहे. त्या मार्गावर तुला कधीही रडायचे नाही. त्या मार्गावर तुला सुखाने, आनंदाने पुढे जायचे आहे, कारण तो तुझ्यासाठी असा प्रसिद्धीचा, प्रगतीचा मार्ग आहे जिथून तुला कोणीही मागे खेचू शकणार नाही. बाळा, माझ्या आशीर्वादाने तू परिपूर्ण बाळ आहेस, कारण तू जो नियमित ध्यास घेतला आहे त्यासाठी तू कार्य देखील करत आहे. जो कोणी कार्य करेल त्याला ते योग्य मार्ग सापडतील यात संशय घेऊ नको, कारण तू ज्या मार्गावर पुढे चालण्याचा प्रयत्न करत आहेस तो प्रयत्न देखील तुला त्या यशाकडे घेऊन जात आहे. प्रत्येक दिवस तुझ्यासाठी सुखाचा येणार आहे यात शंका घेऊ नको. तुम्ही काही जरी आज जीवनात असे वाटते की मला ते प्राप्त नाही, पण पुढील काही दिवसात तुम्ही ते सर्व काही सुख आकर्षित करणार आहात, कारण तुम्ही त्यासाठी देवाची प्रार्थना मनोमन करत आहात. देव म्हणतात, बाळा, मी तुला जे काही कर्म दिले आहे त्यात पुढे जाण्यासाठी तुला आता कोणीही अडवू शकणार नाही. तुझ्या कार्यातले ते अडथळे दूर करण्यात आले आहे. तुझ्या मार्गातले ते अडथळे दूर करण्यात आले आहे. आजपर्यंत तुला जे कोणी मागे खेचू इच्छित होते त्यांची बुद्धी परिवर्तित करण्यात आली आहे. देवांचा आशीर्वाद तुझ्यासाठी निरंतर आहे. तेव्हा चिंतामुक्त राहा, काळजीमुक्त राहा आणि पुढे वाटचाल करा. बाळा, तुम्ही ज्या आनंदासाठी खूप माझ्याकडे प्रार्थना करत आहात तो आनंद घेऊन हा संदेश आला आहे. तो आनंद नक्कीच मी तुमच्या आयुष्यात तुम्हाला देऊन खूप आनंदी करणार आहे. तुम्हाला आजपर्यंत ज्या काही लोकांनी चुकीचे मार्ग दाखवले आहे आणि आता
तुम्ही त्यांना लक्षात घेतले आहे की ते तुम्हाला नेहमीच चुकीचा मार्ग दाखवून विचलित करत आहेत, तेव्हा आता त्यांची वेळ आली आहे. तुम्ही त्यांना मागे ठेवून पुढे जायची. होय बाळा, तू सत्य ऐकत आहे. ज्यांनी तुला ते चुकीचे मार्ग दाखवण्याचा वारंवार प्रयत्न केला आहे, आता त्यांच्या बुद्धीने तेच त्या चुकीच्या मार्गावर जातील आणि तू मात्र माझ्या आशीर्वादाने त्या योग्य मार्गावर चालायला लागशील. कारण जो जसे कर्म करतो त्याला तसेच त्याचे फळ भोगावे लागते. हा निसर्गाचा नियम आहे. देव म्हणतात, ब्रह्मांडात ती शक्ती प्रत्येक क्षणाला विद्यमान आहे. तुम्ही ज्या ठिकाणाहून नकारात्मक ऊर्जा ग्रहण कराल किंवा सकारात्मक ऊर्जा ग्रहण कराल ते तुमच्या विचारांवर सुद्धा अवलंबून आहे. तेव्हा देव म्हणतात, जेव्हा तू चांगले कर्म करून पुढे जातोस तेव्हा तुझ्याकडे ती सकारात्मक ऊर्जा प्राप्त होऊन तुला ते सुख, आनंद प्राप्त व्हायला लागतात. आणि त्याच विरोधात जेव्हा तुम्ही दुसऱ्याचे वाईट करू इच्छिता तेव्हा तुमच्याकडे ती नकारात्मक ऊर्जा आकर्षित होऊन वाईट मार्ग तुम्हाला दाखवते. त्यामुळे सावधान. जेव्हाही मनात विचार करा तेव्हा चांगले विचार करा. कुणाच्याही बद्दल जेव्हा तुम्ही त्यांना सहाय्य देऊ इच्छिता तेव्हा ते देऊ शकाल तर नक्कीच द्या, पण कुणाचे वाईट चिंतू नका, कुणाला खाली लेखू नका. जर तुम्ही कुणाचा खूप मान सन्मान ठेवू शकत नसाल तर त्याबद्दल तुम्ही वाईट विचार देखील करू नका. देव म्हणतात, बाळा, आज जो कोणी हा संदेश शेवटपर्यंत ऐकील त्याला माझे ते आशीर्वाद, चमत्कार नक्कीच प्राप्त होतील. ज्यासाठी तो माझी प्रार्थना वारंवार करत आहे त्याच्याकडे ते सुख, समृद्धी, आनंद, ऐश्वर्य, प्रगती येणार आहे. कारण त्याने माझी प्रार्थनापूर्वक विनंती केली आहे आणि त्या विनंतीचा मान सन्मान मी ठेवू इच्छितो. कारण तू माझा प्रिय बाळ आहेस. तुझी विनंती मी ऐकत आहे. तुझी प्रार्थना मी स्वीकार करत आहे. यात शंका घेऊ नका. तुम्ही कुठल्याही कारणांनी जर या क्षणाला दुःखी असाल तर ते दुःख तुमचं मी दूर करू इच्छितो. आज माझा स्पर्श तुम्हाला होणार आहे. तेव्हा माझ्या स्पर्शातून तुम्ही ते चैतन्य, ते सुख, ते आनंद आणि ते खूप काही माझे चमत्कारिक आशीर्वाद प्राप्त करणार आहात. ज्यांना कुणाला ते आरोग्याचे प्रश्न आहेत त्यांचे ते त्यांना आत्ता या क्षणापासून कमी होताना दिसून येतील. कारण माझा आशीर्वाद जिथे येतो तिथे सुख, समृद्धी, आनंद, चैतन्य निवास करते. माझा आशीर्वाद जिथेही प्राप्त होतो तिथे सर्व संकटाची होळी होते. देव म्हणतात, जेव्हा तू माझ्या आशीर्वादापर्यंत, या संदेशापर्यंत आला आहेस तेव्हा निश्चिंत राहा. कारण तुझ्या सर्व काही संकटाची होळी मी केली आहे. आता तुझे जीवन सुख, समृद्धी आणि भरभराटीने भरणार आहे. यावर विश्वास ठेव. येत्या काळात तुम्ही खूप मोठा आनंद प्राप्त करणार आहात. सुखी राहा. तुमचे कल्याण होईल. ज्यांनी कुणी स्वामी भक्तांनी आणि गणेशप्रिय भक्तांनी हा संदेश शेवटपर्यंत ऐकला आहे त्यांचे देव कल्याणच करणार आहे. त्यांच्या जीवनातून जे काही संकट आहे ते सर्व काही निरसोत आणि आत्ता या क्षणापासून देव त्यांच्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद, प्रगती देवोत आणि त्यांच्या सर्व चिंता नष्ट करोत. हीच श्री गणपती बाप्पा चरणी आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.